पुणे म्हणजे सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ख्याती आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुणे हे अशांत शहर बनलंय। कारण पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय। त्यातच आता आणखीन एक धक्कादायक घटना उघडकीस आली। किरकोळ कारणातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली, तीही पोटच्या चिमुकल्यासमोरच। नक्की काय घडलंय तुम्हीच पहा। पुण्यात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा, चिमुकल्या मुलासमोरच पत्नीची हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावताना फुटलं बिंग। सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर गेल्या अनेक दिवसांपासून अशांत झालंय। त्यातच किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली। ही घटना नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे। राकेश बबिता निसार 1.5 वर्षांपूर्वी दिल्लीहून पुण्यात आले। राकेश निसार हा मजुरीचं काम करत होता। दोघांमध्ये सातत्याने किरकोळ वाद होत असायचे। राकेशच्या वडिलांनी त्याच्याकडे काही पैसे मागितले, मात्र पैसे देण्यास बबिताने नकार दिला आणि वाद सुरू झाला। बबिताने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला। त्यानंतर राकेशने बबिताची गळा दाबून हत्या केली। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राकेशने मित्राची गाडी आणली। संशय आल्याने पोलिसांनी राकेश निसारला बेड्या ठोकल्या। वादावादीमुळे ते जे बबिता निसार आहे त्यांनी ते सुसाइड अटेम्प्ट केला घरी, परंतु ते सुसाइड त्याचा सक्सेसफुल झाला नाही। परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला स्ट्रँग्युलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली। राकेश निसार याच्यावर आता नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राकेशला एक 8 वर्षांचा मुलगा आहे आणि मुलासमोरच ही सगळी धक्कादायक घटना घडली। त्यामुळे अल्पवयीन मुलाचाही जबाब घेतला जातोय। त्यावेळी त्याचा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा घरी होता आणि त्यानंतर तो त्याला घरीच सोडून मुलाला सोबत घेऊन बाहेर गेला। नांदेड सिटी या ठिकाणी मर्डरचा जे ऑफेन्स आहे दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी आमचे ताब्यात आहे। पतीने पत्नीची हत्या केली किंवा पतीने पतीची हत्या केली अशा पद्धतीच्या घटनांनी देशही हादरून गेलेला आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या या घटना नक्कीच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत। पुण्यातील धायरी भागामध्ये सुद्धा घडलेली घटना ही खरं तर अंगावर शहारे आणणारी आहे। त्यामुळे पती पत्नीतल्या नाताला नेमकं झालंय काय असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झालाय। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।